मॅडम म्हणतात, प्रथमेश तू पिकनिकला काय येत नाहीस? प्रथमेश, मॅडम मला झोपताना बेंबीत बोट घालून झोपायची सवय आहे. मॅडम, अरे त्यात काय एवढं, तू माझ्या बेंबीत बोट घालून झोप. पिकनिकला गेल्यावर रात्री प्रथमेश मॅडम जवळ झोपायला गेला. मॅडम, अरे प्रथमेश ती बेंबी नाही आहे. प्रथमेश, मॅडम मग हे तरी कुठे बोट आहे? एकदा गाढव झोपल्याला बघून कुत्रा मागून शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. अचानक गाढवाला जाग येते. गाढव, काय रे काय करतोय? कुत्रा, हा 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 मस्करी करत होतो भावा. गाढव, मी जर मस्करी केली तर डोळे पांढरे करशील भाड्या. बबन्या, तुला आपल्या वर्गातली गायत्री आठवते का? सुभान्या, हो कसले मोठे होते तिचे. बबन्या, ती आता माझी बायको आहे. सुभान्या, डोळे अजून तसेच मोठे आहेत का रे तिचे? ओमक्या, अरे हर्षा तुझ्या बायकोचे लक्षण चांगले दिसत नाही गड्या. हनीमूनवरून आल्यापासून नेहमी माझ्याकडे पाहून हसत असते. हर्षा, ती का हसते माहीत आहे तुला? ओमक्या, नाही यार सांग बरं. हर्षा, हनीमूनच्या वेळी तिने विचारलं, तुम्ही तेल लावून कोणाची गाण मारली आहे का? मी तुझं नाव सांगितलं. 2-4 दिवस मोजे घालून पायसुद्धा गोरे होतात, पण आयुष्यभर चड्डी घालून पिस्तूल काळीच. बॉयफ्रेंड, जानू मी तुला 7 जन्म प्रेम करीन. गर्लफ्रेंड, नको रे लवड्या. गर्लफ्रेंड, जाऊ आणि मोकळं हो. असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो? म्हातारा. केमिस्ट्रीच्या वर्गात सर पिंकीला विचारतात, सर पिंकी सांग नायट्रेट काय आहे? पिंकी, सर तुम्ही पण ना आता विचारतच आहात तर तुमच्यासाठी 2000 प्रति नाईटचे. मुलांच्या हॉस्टेलच्या बाथरूम बाहेर लिहिले होते की तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. आता विचार करा मुलींच्या हॉस्टेलच्या बाथरूम बाहेर काय लिहिले असेल? आपल्या भविष्यात बोटे घालू नका. मिंकू, मॅडमजी पूर्ण आत गेले का? मॅडम, हो. मिंकू, जास्त टाईट तर नाही वाटत नाही ना? मॅडम, हो थोडेफार आहे. मिंकू, हे बंटी मॅडमना 7 नंबरचे शूज दाखव रे. आधी मी कमजोर होतो, मग शेजारीन बाईने मला सल्ला दिला की दूध पीत जा. आता आमची शेजारीन कमजोर झाली आहे.